अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता बघा, लवकरच स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे आणि खूप साऱ्या असंख्य अशा सेवा आपल्या सर्व ताई आणि दादांच्या सेवा चालू आहेत. कोणी उद्यापासून सेवा करणार आहे किंवा तर कोणत्या ताईंनी आधीपासूनच या सेवेला सुरुवात केलेली आहे. तर चला तर मग आता भरपूर साऱ्या सेवा तर आपण स्वामी महाराजांच्या करणार आहोत. पण ज्या कोणी नवीन ताई आहेत त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे आणि त्यांना त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ खास त्या ताईंसाठीच. बघा, आपल्या चॅनलवरती बरेचसे गुरुचरित्र पारायण कसे करायचे याची संपूर्ण अटीसहित माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. पण त्याचबरोबर बऱ्याच ताईंना अशी भीती निर्माण झालेली आहे की गुरुचरित्र पारायण म्हणजे खूप भीतीचा विषय वाटतो त्यांना. बघा, गुरुचरित्र पारायण म्हणजे हा भीतीचा विषय नाही, हा भक्तीचा विषय आहे. याच्यामध्ये आपण भीती निर्माण करून बाळगून काहीही अर्थ नसतो. बघा, स्वामी महाराज आपल्याकडून एखादी गोष्ट जर चुकली तर स्वामी महाराज हे आपलं काही वाईट करणार नाहीत. त्याच्यामुळे भीती करून कोणतीच सेवा आपल्याला करायची नाही. सेवा ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून अंतःकरणातून तुम्हाला सेवा करायची आहे. त्याच्यामुळे बघा, हा भीतीचा विषय नसून हा भक्तीचा विषय आहे. तर ही 7 दिवसाची गुरुचरित्र पारायण कधीपासून सुरू करायचे आहे, कसे करायचे आहेत, पूजा मांडणी नाही करायची तरी पण सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये जास्त जागा नसते, लहान मुलं असतात. मग त्यांची कमेंट अशी येते की ताई, आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, मग आम्हाला पूजा मांडणी करण्यासाठी जागाच नसते, मग आम्ही पूजा मांडणी कशी करावी. तर बघा, ज्यांच्या घरामध्ये पूजा तुम्हाला मांडणी होत नसेल तर तुम्ही देवघरामध्येच दत्त महाराजांचा फोटो असेल, स्वामी महाराजांचा फोटो असेल, छान पंचोपचारी पद्धतीने फोटो मांडून, मूर्ती ठेवून, पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करून आणि कलश स्थापना करून तुम्ही देवघरात सुद्धा ही पूजा मांडणी अशा प्रकारे करू शकतात. त्याचबरोबर आता तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात, मग काही ना काही तुमची इच्छा आहे, काही ना काही तुमची काहीतरी अडचण आहे, त्याच्यामुळेच तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात. तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी संकल्प करायचा असतो. संकल्प कसा करायचा, विनंतीचा नारळ कसा ठेवायचा आहे तर सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते. त्याप्रमाणे तुम्हाला विनंतीचा नारळ ठेवायचा, संकल्प करायचा आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, ज्यांना कोणाला काहीही स्वामी महाराजांकडे मागायचं नाही, स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व काही आहे त्यांच्याकडे, फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी आणि दत्त महाराजांसाठी तुम्हाला जर ही सेवा करायची आहे, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला संकल्प करण्याची काहीही गरज लागणार नाही, कारण ही सेवा आपण स्वामी महाराजांसाठी करणार आहोत. त्याच्यामुळे तर सेवा आता कधी सुरू करायची आहे. बघा, आता तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा 20 मार्चला वार शुक्रवार रोजी आपल्या श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर वार शुक्रवार आहे, तर त्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुमचं उद्यापन येईल किंवा त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा उद्यापन आलं तर म्हणजे तुमचे बघा, हे तुम्ही पारायण करताना आपले पिरियड्स आडवे येऊ नये, म्हणजे मासिक धर्म आडवा येऊ नये, याच्यानुसार तुम्हाला हे पारायण करायचं आहे. हे सर्व काही धरून व्यवस्थित तुम्हाला पारायण करायचं आहे. बघा, तर बऱ्याच वेळेस काय वाटतं की हे पारायण करताना खूप अटी नियम आहेत, असं बऱ्याच ताईंच्या बाबतीत घडतं. तर बघा, अटी आहेत, नियम आहेत, ते अटी नियमचं पालन करूनच आपल्याला या सर्व काही सेवा करायच्या असतात. पण मनामध्ये भीती नाही ठेवायची की माझ्याकडून ही होईल का, माझ्याकडून ही सेवा होईल का, अजिबात नाही. बघा, ही सेवा करताना तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरात लहान मुलं असतात, आपल्याला जॉब असतो, आपण संसारिक माणसं असतो, आपल्या मिस्टरांना, घरातील ज्या काही व्यक्ती कामाला जातात त्यांना डबे बनवून द्यावे लागत असतात, मग सकाळी ही सेवा करणं शक्य होत नाही. तर तुम्ही ज्यावेळेस बघा, शक्यतो ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठूनच ही सेवा जर केली तर खूप छान असणार आहे. पण ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला ही सेवा करणं शक्य नसेल तर ज्यावेळेस काही
तुम्ही 12च्या आधी ज्यावेळेस तुम्ही लवकर काम सर्व आवरून घरातील सर्व व्यक्ती, मुलं शाळेला गेली, घरातील व्यक्ती गेली कामाला, की तुम्ही त्यावेळेससुद्धा ही पारायण करू शकतात. किंवा जर तुम्हाला 12 ते 12:30च्या आत तुम्हाला ही सेवा करायची आहे, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला वेळ आहे 4च्या आधी तुम्ही हे पारायण करू शकतात. ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल, दुपारची वेळ सोडून 12 ते 12:30ची वेळ सोडून तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचं आहे. संकल्पाचा नारळ कसा ठेवायचा, पुन्हा स्वामी महाराजांना संकल्प कसं सोडायचा हे पण आपण पाहिलेलं आहे. आता स्वामी महाराजांची पूजा मांडणी कशी करायची, देवघर म्हणजे जागा नसेल तर देवघरात पूजा मांडणी कशी करायची हे पण आपण पाहिलेलं आहे. आता सेवा कशी करायची, आरत्या कोणत्या करायच्या, त्या कधी करायच्या हे जाणून घेऊया. आणि स्वामी महाराजांचं गुरुचरित्र पारायणाला तुम्हाला कधी सुरुवात करायची आहे हे पण आपण पाहिलेलं आहे. तर बघा, आता प्रकट दिनाच्या आधी तुम्हाला दत्त महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. समजा जर तुम्हाला मासिक धर्म आडवा आला तर तुम्ही स्वामी महाराजांचा प्रकट दिन झाल्यानंतरही गुरुचरित्र पारायण करू शकतात. आता बघा, तुम्हाला आता गुरुचरित्र पारायणाची तुम्हाला मांडणी जर करायची असेल तर तुम्ही करू शकता. जर लहान मुलं असतील, जागा नसेल तर तुम्ही देवघरात सुद्धा अशा प्रकारे मांडणी करू शकतात. आता पारायणाचे गुरुचरित्र पारायण हा एक दिव्य ग्रंथ आहे आणि याचा आपण हा ग्रंथ आपल्या घरातील शुद्धीसाठी, शांतीसाठी आणि आपल्या घरावर गुरुकृपा होण्यासाठी आपण हे पारायण करायचं असतं. घरातील जी काही नकारात्मकता आहे, घरातील जी कटकटी आहे ती सर्व काही दूर व्हावी, घरामध्ये सुख, समृद्धी, शांती यावी आणि आपल्या गुरूंचा वास आपल्या घरामध्ये राहावा. दत्त महाराजांचा वास, दत्त महाराजांची कृपा, स्वामी महाराजांची कृपा आपल्या घरावर राहावी, यासाठी आपण हे गुरुचरित्र पारायण आवर्जून करा. बघा, तुमच्या घरातील ज्या घरामध्ये हे गुरुचरित्र पारायण होतं त्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी बाधा आहे ती नाहीशी होते. तिथं त्या घरामध्ये त्या नकारात्मकताला, त्या वाईट बाधेला थारा नाही मिळत. ती त्या क्षणी आपल्या घरातून नाहीशी होती. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ खूप म्हणजे खूप दिव्य ग्रंथ आहे. त्याच्यामुळे हा ग्रंथ तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी पंचोपचारी पद्धतीने पूजा मांडणी, ती दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल, पंचोपचारी पद्धतीने अभिषेक केल्यानंतर, मांडणी केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आसन घ्यायचं आहे, गुरुचरित्र ग्रंथ घ्यायचा आहे. आता बघा, गुरुचरित्र ग्रंथ बऱ्याच जणांना वाटते की महिलांनी वाचावा का, तर हो, गुरुचरित्र ग्रंथ महिला वाचू शकतात. जो मोठा ग्रंथ आहे तर तो जो ग्रंथ आहे तर त्याच्यामधील असे काही शब्द आहेत की त्याच्यामुळे महिलांच्या गर्भावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे तो ग्रंथ महिलांना वाचण्यासाठी जमत नाही. पण हा जो केंद्रातील ग्रंथ आहे, दिंडोरी प्रणीत केंद्रातील जो हा ग्रंथ आहे तर तो ग्रंथ महिला वाचू शकतात. आणि तो ग्रंथ छोटा पण आहे, वाचण्यास पण लवकर होतो. पण जो ग्रंथ मोठा आहे, मूळ ग्रंथ जो आहे तर तो ग्रंथ वाचण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तो महिलासाठी वाचण्यास मनाईसुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही केंद्रातील हा ग्रंथ वाचू शकतात अशा प्रकारे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी हा 7 दिवसाचं तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत, चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत, पाचव्या दिवशी तुम्हाला 36 पासून ते 38पर्यंत अध्याय वाचायचे आहेत, 6व्या दिवशी तुम्हाला 39 ते 43पर्यंत अध्याय वाचायचे आहेत, 7व्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 अध्याय असे वाचायचे आहेत. एकूण गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय आहेत. तर हे 53 अध्याय तुम्हाला अशा प्रकारे दररोज नियमाने वाचायचे आहेत. तर बघा, आता तुम्ही पहिल्या दिवशी जो टायमिंग ठेवलेला आहे तोच शेवटचे 7 दिवस तुम्हाला तोच टायमिंग ठेवायचा आहे. ही चूक आपल्याकडून होता कामा नये की आज ह्या टायमिंगला वाचला, आज सकाळी वाचला, उद्या दुपारी वाचला, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वाचला, असं अजिबात करायचं नाही. पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला वाचला ना तर 7ही दिवस तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगलाच वाचायचं आहे. एक दिवसच तुम्हाला टायमिंग फिक्स ठेवायचं आहे. असं तसं आज उद्या करायचं नाही. आणि जेवढे अध्याय मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत दररोज वाचायचे, त्यानुसारच तुम्हाला दररोज तेवढेच अध्याय वाचायचे आहेत. असं नाही की आजचा अध्याय एक राहू दिला व उशीर झाला, उद्या वाचते, उद्याचा अध्याय परवा वाचते, असं अजिबात करायचं नाही. सर्व काही अध्याय गुरुचरित्राच्या
पहिल्या पेजवर किती अध्याय वाचायचे आहेत, काय अटी नियम आहेत, पूजा मांडणी कशी करायची आहे, सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला 7 दिवस हे अध्याय वाचायचे आहेत. आणि त्याचबरोबर हे वाचन करून झाल्यानंतर तुम्हाला छान अशी आरती करायची आहे. तुपाची आरती घ्या. सर्वात आधी गणपतीची आरती करा, नंतर स्वामी महाराजांची आरती करा, नंतर दत्त महाराजांची करा, आपल्या कुलदेवीची आरती करा. आरती झाल्यानंतर जो काही तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला आहे, आता गुरुचरित्र पारायण म्हणलं तर आपण काही ना काही आपल्या दत्त महाराजांसाठी, स्वामी महाराजांसाठी नैवेद्यासाठी काही ना काही गोड बनवतोच ना. तर तो गोड पदार्थ दत्त महाराजांना तुम्हाला ठेवायचा आहे, स्वामी महाराजांना तुम्हाला ठेवायचा आहे. जे काही आपण सात्विक भोजन बनवलेलं आहे तो प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. आणि सर्वात मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला हे पारायण करताना कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. गुरुचरित्र पारायण करताना कांदा लसूण अजिबात तुम्हाला जेवणात घ्यायचा नाही, वर्ज्य करायचा आहे. एक धान्यच तुम्हाला खायचं आहे. बघा, तुम्हाला डाळीचे जे काही पदार्थ आहेत असले अजिबात पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत. पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात, पण ज्या पालेभाज्याने तुम्हाला ॲसिडिटी होईल असे पालेभाज्या तुम्हाला खायच्या नाहीत. त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर 7 दिवस तुम्हाला भाकरीच खायची आहे. पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तर 7 दिवसही तुम्हाला चपातीच खायची आहे. अशा प्रकारे म्हणजे द्विदल धान्य तुम्हाला वापरायचं नाही या पारायण काळामध्ये. आणि ज्याने आपल्याला ॲसिडिटी होईल, ज्याने आपल्याला ग्रंथ वाचताना अडचण येईल, प्रॉब्लेम होईल असे पदार्थ शक्यतो टाळायचे आहेत. बाकी तुम्ही पालेभाज्या खाऊ शकतात, फळं खाऊ शकतात अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करताना तुमचं सेपरेट अंथरूण असायला पाहिजे. तुम्ही कॉटवर झोपायचं नाही, म्हणजे कॉटवर म्हणा, गादीवर तुम्हाला झोपायचं नाही. खाली तुम्ही कुठेही सेपरेट जिथं तुमची पूजा मांडणी आहे, देवघर आहे, तिथं देवघराच्याच बाजूला तुम्हाला झोपायचं आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण या 7 दिवसामध्ये तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. घरातसुद्धा तुम्हाला बनवायचा नाही. तुम्ही स्वतः तरी खायचंच नाही, पण इतर लोकांनासुद्धा घरातील खाऊ द्यायचं नाही. कारण गुरुचरित्र पारायणाची मांडणी आपल्या घरात असते. प्रत्यक्ष दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्या घरात विराजमान असतात. त्याच्यामुळे आपल्या घरात नॉनव्हेज करता कामा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन तुम्हाला करायचं आहे. या 7 दिवसामध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर परअन्नसुद्धा तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही. तुमच्या स्वतःच्या घरचं सात्विक जेवण आणि कांदा लसूण विरहित जेवणच तुम्हाला घ्यायचं आहे. आणि जे काही तुम्ही कांदा लसूण विरहित जेवण बनवणार आहात तोच नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथाला, स्वामी महाराजांना तुम्हाला दाखवायचं आहे. अशा प्रकारे ही पूजा मांडणी करायची आहे. आणि उद्यापन कसं करायचं तुम्हाला, 7व्या दिवशी तुम्हाला उद्यापन करत्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, या तिन्हीपैकी 3-4 जे तुम्हाला मी सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कशाही प्रकारे उद्यापन करू शकतात. तुम्हाला जर जोडपं मिळालं तर तुम्ही 2 जोडपं जेवू घालू शकतात, किंवा लहान मुलं मिळाली तर लहान मुलं जेवू घालू शकतात, किंवा ब्राह्मण जोडपे जर तुम्हाला मिळाले तर ब्राह्मण जोडपे तुम्ही जेवू घालू शकतात, किंवा यापैकी तुम्हाला काही शक्य झालं नाही तर ब्राह्मणाला तुम्ही शिदा देऊ शकतात, केंद्रामध्ये देऊ शकतात शिदा तुम्ही, किंवा यथाशक्तीनुसार जे काही दक्षिणा तुम्हाला केंद्रामध्ये दान करायची असेल तर केंद्रामध्ये करू शकतात. किंवा एखादी गरजू व्यक्ती आहे, त्यांना खूप अन्नाची गरज आहे, त्यांना खाण्यापुरतं, एक टाईम खाण्यापुरतं अन्न तुम्ही त्या व्यक्तींना देऊ शकतात. दानधर्म गरीब लोकांना तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे. बघा, अगदी बघायला गेलं तर अगदी साधी आणि सोपी ही सेवा आहे. फक्त आपण एक अटी नियम लादून ह्याला खूप अवघड केलेलं आहे. त्याच्यामुळे ताईंनो, तुमची जर इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची तर आवर्जून आयुष्यात आलात तर एकदा तरी गुरुचरित्र पारायण करून पहा. तुम्हाला दररोज नेहमी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा निर्माण होईल. इतकं हे गुरुचरित्र पारायण, गुरुचरित्र ग्रंथ दिव्य आणि पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाने जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, बाधाची सर्व काही दूर होऊन आपल्या घरातील जीवन हे सुखी, आनंदमय, समृद्ध होतं. त्याचबरोबर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात. आणि जीवनातील अडथळे, अडचणी, संकट हे सर्व काही नाहीशी होतात. चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.